वर्ध्यात जनसुरक्षा विधेयकाविरुद्ध विविध पक्ष उतरले रस्त्यावर। धरणे आंदोलनातून घोषणाबाजी करत सरकारचा केलाय निषेध। जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी। वर्ध्यात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये बहुपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला। वर्ध्याच्या जमनलाल बजाज चौकात हे धरणे आंदोलन करण्यात आले। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकपा पक्षाचे नेते या आंदोलनात सहभागी झाले। विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने या आंदोलनात लोकशाही विरोधी व नागरी हक्कांवर गदा आणणारे विधेयक तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी निव्वळ खोटं बोलून हे सरकार या ठिकाणी राज्यात आलंय आणि या सरकारने सांगितलं की सोयाबीनला 6000 भाव देऊ, भ्रष्टाचार मुक्त देश करू आणि वेगवेगळे आश्वासनं देऊन हे सरकार सत्तेत आलं आणि कोणतेच आश्वासनं पूर्ण करत नाहीये। निव्वळ खोटं बोलणारं हे सरकार आहे। अशा वेळेस लोकांचा उद्रेक या सरकारच्या विरुद्ध आहे आणि लोकांचा हा उद्रेक सडकेवर उतरणार आहे, सरकारच्या अंगावर जाणार आहे। म्हणून त्याआधी स्वतःचा बचाव करण्यासाठी या सरकारचा बचाव करण्यासाठी आणलेला हा कायदा आहे। मात्र याला नाव लोकांचं दिलं आणि जनसुरक्षा कायदा याचं नाव ठेवलं। खऱ्या अर्थाने हा जनसुरक्षा कायदा नाही तर सरकार सुरक्षा कायदा आहे आणि या ठिकाणी रामाचं नाव घेऊन राज्य करतो आम्ही असं हे सरकार म्हणते। कुठलं रामराज्य आहे की स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशातल्या नागरिकांना घटनादत्त पद्धतीने दिलं ते सुद्धा हिसकावणारे कायदे अशा प्रकारे हे सरकार आणते। असं निर्लज्ज सरकार या ठिकाणी शासन करतंय आणि सरकारमध्ये यांनी आज हा जो या ठिकाणी धरणे आंदोलनाचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे यासाठी करण्यात आलं की या सरकारला या निमित्तानं या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सांगणं समजावणं की अशा प्रकारचे कायदे ज्यात लोकांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाते हे घटनाविरोधी आहे, हे आणू नये आणि आणले तर याला परत फिरवावं आणि खऱ्या अर्थाने ज्या रामाचं नाव घेऊन मी रामाच्या कुळाचारात जन्म आलो पण खऱ्या अर्थाने रामाने हे शिकवलं नाही। राम हे रयतेचे राजा होते, त्यांनी कुठे ते सांगितलं नाही की अशा प्रकारे रयतेचा आवाज दाबा, जनतेचा आवाज दाबा, जनतेशी खोटं बोला आणि त्याच्यानंतर स्वतःच्या सोयीसाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी लोकांचं नाव देऊन अशा प्रकारचे खोटारडे कायदे आणण्याचं रामाने कधी सांगितलं नाही। म्हणून जनसुरक्षा कायदा जो यांनी आणला याच्या विरुद्ध आज सर्व पक्षीय या ठिकाणी महाविकास आघाडीच्या तर्फे या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं।